पुणे शहर आणि PMRDA परिसरामध्ये आणखी 3 ते 4 नव्या महानगरपालिका निर्माण करण्याचा उपमुख्यमंत्री अजितदादांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावलेला आहे। चाकणमध्ये एका कार्यक्रमानिमित्त अजितदादा आलेले होते आणि तिथे त्यांनी पुणे आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये ज्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहे त्याचा उल्लेख करताना चाकण, हिंजवडी, फुरसुंगी, हडपसर, मांजरी, वाघोली अशा अनेक गावांचा उल्लेख केला आणि काही गावं मिळून किंवा काही गावं एकत्रित करून आणखी 3 ते 4 नव्या महानगरपालिका आपल्याला आगामी काळात निर्माण कराव्या लागतील असं वक्तव्य अजितदादांनी केलेलं होतं। हे वक्तव्य अजितदादांनी पुण्यामध्येच केलं। दुसऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यांनी PMRDचा उल्लेख करताना अशा महानगरपालिका भविष्यात करण्याबद्दल विचार करू, पण सध्या त्याची काही आवश्यकता नाही आहे किंवा त्याची काही गरज नाही आहे अशा पद्धतीचं विधान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। आणि एक प्रकारे त्यांनी अजितदादांनी काय सांगितलंय तर 3 म्हणजे 2 आहेत, तिसरी करा, 3 नव्या नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी सरकारकडून सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही एखादी महानगरपालिकेबद्दल विचार करू, पण 3 ते 4 नव्या महानगरपालिका निर्माण करण्याचा आमचा सध्या तरी विचार नाही आहे, भविष्यात मात्र विचार केला जाईल। आता अजितदादांनी हे वक्तव्य आताच का केलं आणि राष्ट्रवादीला परिणामी अजितदादांना पुणे आणि परिसरामध्ये नव्या महानगरपालिका का हव्यात, तसा प्रस्ताव ते का म्हणतायत, तसे वक्तव्य अजितदादा का करतायत हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। पण आता अजितदादांनी हे वक्तव्य आता करण्याचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आता इथून पुढे आगामी काळामध्ये म्हणजे काही महिन्यांचा काळ आहे जिथे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। मग त्यामध्ये ZP असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका असणार आहे। या महानगरपालिका ज्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिका अजितदादांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। याच महानगरपालिकांवरती अजितदादांची नजर आहे। पण मागच्या काही काळांपासून आपण जर बघितलं तर अजितदादा हे हिंजवडी असतील, वाघोली असतील, चाकण असेल किंवा पुण्याच्या लगतचा जो भाग आहे जिथे नागरी समस्या अत्यंत गंभीर झालेल्या आहेत तिथे सकाळी पहाटेपासून ते तिथे भेट देत आहेत, तिथे पाणी करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुण्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे आणि तिथे जाऊन अजितदादा हे पोलिसांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा निर्देश देताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुद्दा आहे जिथे त्यांना एक प्रकारे ते काम जरी त्यांचं बजावत असले, शासकीय काम म्हणूयात किंवा लोकांची कामं जरी ते करत असले, त्या निमित्ताने ते आगामी पालिकांमध्ये ॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत अनेकदा असतात। हिंजवडीमध्ये त्यांनी एका सरपंचाला नागरी समस्यावरून ज्या पद्धतीने झापलेलं होतं किंवा सरपंचाने ज्या पद्धतीने अजितदादांशी संवाद साधलेला होता त्यावरून सुद्धा चर्चा रंगलेली होती। पण अजितदादांच्या डोक्यात नेमका काय सध्या आहे तर अजितदादांना आगामी महानगरपालिकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांवरती अजितदादांचं विशेष लक्ष आहे आणि इथेच ते कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क बनवण्याचा प्रयत्न करतात। पण अजितदादांची अडचण नेमकी काय माहिती आहे, पिंपरी चिंचवड आणि भाजप या 2 महानगरपालिकांमध्ये ज्या वेळेला बॉडी डिझॉल्व्ह झाली किंवा कार्यकाळ संपला त्यावेळेला भाजपची सत्ता होती, ती सुद्धा एक हाती आणि अजितदादांचा पक्ष दोन्ही महानगरपालिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता। मग आता देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेला मुंबई तकच्या बैठकमध्ये हे वक्तव्य केलेलं होतं की ज्या महानगरपालिकांमध्ये आमची ताकद आहे तिथे आम्ही स्वतंत्र लढू, तिथे महायुतीचा विषय येणार नाही। मुंबई वगळता अनेक ठिकाणी जिथे संख्याबळ मॅच होणार नाही तिथे आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार करू असं देवेंद्र फडणवीसांनी मुंबई तकच्या बैठक कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळं अजितदादांची कुठेतरी अडचण होते का, म्हणून अजितदादा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर दावा सांगताना नव्या महानगरपालिकांचा प्रस्ताव चाचपडून पाहतायत का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। दुसरा मुद्दा महत्त्वाचा जसा मी उल्लेख केला की पुण्यालगतच्या गावांमध्ये जी नवीन गावं महानगरपालिकामध्ये येऊ पाहतायत किंवा त्यांचा समावेश करण्याचा विचार सातत्याने होत असतो। मग हाच मुद्दा आपण पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस 23 गावं आलेली होती त्यामध्ये वाघोली होतं, किरकटवाडी होतं, सिंहगड किंवा खडकवासला सुद्धा त्याच्यामध्ये होतं, मांजरी हे सुद्धा गाव त्याच्यामध्ये होतं। या गावांमधल्या ज्या नागरी समस्या आहे ह्या जर सोडवायच्या असतील तर ह्यांचा विकास ग्रामपंचायत असताना करता येणार नाही। महानगरपालिका जर या परिसरामध्ये झाल्या तर या माध्यमातून या गावांचा विकास करता येईल, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का की या पुण्याच्या लगतच्या गावांमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे। म्हणजे मी तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो। हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत चेतन तुपे, दुसऱ्यांदा आमदार आहेत। हडपसर पूर्वी भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा, पण या भागामध्ये आता राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे। तिथेच लागोलग मांजरी हे गाव आहे, अजून काही गावं आहेत ज्या ग्रामपंचायतीचं बजेट हे कोट्यावधीमध्ये आहे। आता वडगाव शिरी हा मतदारसंघ सुद्धा यापूर्वी राष्ट्रवादीकडे होता, सुनील टिंगरे तिथे आमदार होते। आता जरी तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला असला
तरीसुद्धा राष्ट्रवादीचं मोठं नेटवर्क वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि याला लागूनच सुद्धा काही गावं आहेत ज्या गावांना अजितदादा नव्या पालिकामध्ये समावेश करण्याची मागणी करत आहेत. खडकवासला हे गाव खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये येतं, त्याच्या आजूबाजूला सुद्धा गावं आहेत. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं तर धनंजय तापकीर हे जिंकत जरी असले तरी सुद्धा राष्ट्रवादीचा पराभूत उमेदवार इथे मोठ्या संख्येने मतं घेतो आणि याच मतांचा फायदा महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला होत आलेला आहे किंवा होत असतो. मुळशीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे आणि मुळशीतली जी गावं महानगरपालिकेमध्ये येऊ पाहत आहेत तिथे सुद्धा राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. वाघोलीमध्ये सुद्धा असंच आहे, 300-350 कोटीच्या आसपास वाघोली ग्रामपंचायतीचं बजेट आहे. त्यामुळं ही गावं महानगरपालिकेमध्ये यावीत यासाठी अजितदादांचा आग्रह राहिलेला आहे. आणि ज्या गावांची नावं मी आता तुम्हाला वाचून दाखवली या गावामध्ये म्हणजे ही गावं पुण्यातल्या शहराच्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि इथे राष्ट्रवादीची मोठी ताकद मानली जाते. त्यामुळं कुठेतरी नवीन महानगरपालिका जर झाली तर या माध्यमातून आपला नवीन वोटर निर्माण करण्यात अजितदादांना एक प्रकारे त्यांचा हा विचार असू शकतो की आपण नवे मतदार तयार करूयात. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये जे अनेकदा चर्चेत येत असतात, मग या गावाच्या माध्यमातून नवं राजकारण पुण्यामध्ये उभं करता येईल का याची सुद्धा शक्यता अजित पवार हे तपासून पाहत असावेत. पण प्रामुख्याने त्यांचं सध्याचं लक्ष हे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. नव्या महानगरपालिकांच्या निर्मितीवरून अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी तरी दिसतंय. पण आगामी काळामध्ये मुख्यमंत्री याला संमती देणार का? पण आता जरी मुख्यमंत्री अजितदादांच्या वक्तव्याचं किंवा त्यांच्या प्रस्तावाचं खंडन करत असले तरी त्यांनी एक महानगरपालिकेबद्दल विचार करण्याचा तसे संकेत दिलेले आहेत. पण आगामी काळामध्ये भविष्यामध्ये आम्हाला तसा स्कोप आहे असंही त्यांनी सांगितलंय. पुण्यामध्ये PMRDA ह्याचा रोल फार महत्त्वाचा आहे. ज्या ग्रामपंचायतीचा मी उल्लेख केला, PMRDAच्या माध्यमातून पुण्यालगतच्या ग्रामपंचायतींना विकासासाठी कोट्यावधींचा निधी मिळत असतो. मग जर PMRDA असेल तर मग पुन्हा 3 ते 4 नव्या महानगरपालिका निर्माण करता येतील का? त्याला मुख्यमंत्री संमती देणार का? आणि अजितदादा या कशा पद्धतीने राजकारण करणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्याच्या या ज्वलंत घडामोडीबद्दल, राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.